जो आहे तो त्यांना वाढवून देण्यात आलेला नाहीये आणि आता मात्र एक महत्त्वाचा मोठा दिलासा जो आहे या संपूर्ण प्रकरणात एक मोठी घडामोड झाली असं आपल्याला म्हणता येईल। माणिकराव कोकाटे यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे, पण तो अंशतः आहे। खरं तर राष्ट्रवादीच्याच एका बैठकीच्या ठिकाणी आपण होतो आणि या ठिकाणी सूरज चव्हाण आहे, आपण त्यांच्याकडून ते काय म्हणतात ऐकूया। मंत्रिपद गेलं होतं, आता या संदर्भामध्ये पक्ष म्हणून काय विचार केला जातोय? कारण की अशा स्वरूपामध्ये आता प्रदेशाध्यक्षांचंही मत होतं की कोर्टाचा निकाल काय येतो त्यावर आम्ही डिसाईड करतो। बघा, त्यांचं मंत्रिपद देणं, मंत्रिपदाचं काय ते परत त्यांचं पुनर्स्थापन कसं करणं ह्याचे सर्वस्व अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा। या संदर्भात चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजलीजी, निर्णय तुम्ही आता पाहिला असेल, जामीन कोकाटेंना मंजूर करण्यात आलेला आहे। जी धडपड चाललेली होती ती यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही? नाही, यशस्वीपेक्षा आता त्यांना जामीन मिळालाय, पण याचा अर्थ त्यांची कुठेही आमदारकी किंवा मंत्रिपद काही त्यांना परत मिळणार नाहीये, कारण आज कोर्टाने कन्व्हिक्शनला स्टे द्यायला नकार दिलाय। त्यामुळे त्यांना त्यांचं मंत्रिपद गेलं आणि आमदारकी देखील गेली, तर आता आमदारकी रद्द करण्याची कारवाई विधिमंडळाला करणं गरजेचंच आहे आणि ते होईल देखील। पण आताच्या घटनेला त्यांना बेल मिळालंय हे त्यांचं नशीब म्हणायला लागेल, पण त्यांची प्रकृती सध्या बरी नाहीये याच्या देखील बातम्या, अगदी खात्रीलायक बातम्या मिळाल्या आहेत। त्यामुळे असं वाटतं की ठीक आहे, आता त्यांना बेल मिळालं ते बरं झालं, कारण मला वाटतं मेडिकल पेपर्स सुद्धा त्यांनी कदाचित सादर केले असतील आज कोर्टात, त्याच्याच ग्राउंडवर त्यांना ती बेल दिली असेल। पण असो, प्रकृती बरी नसेल तर नक्कीच मिळावी, पण खोटी खोटी जर गोष्टी जे लोक करतात त्याच्या विरुद्ध मात्र लढावं लागतं आपल्याला। आताच्या घटनेला मला वाटतं आमदारकी त्यात रद्दच झालेलीच आहे, त्याच्यात काही शंका नाही। मात्र या निर्णयाचं कसं प्रकारे स्वागत करता, काय तुमची भूमिका आहे? तुम्ही समाधानी आहात निर्णयाने? नाही, अजून निर्णय असा झालाच नाहीये ना, ही तर फक्त पहिली स्टेज आहे ज्याच्यात बेल त्यांना दिलं गेलंय। पण अजून जेव्हा कोर्ट हिअर करेल, कन्व्हिक्शन अपहोल्ड करेल, तेव्हा त्यांची आमदारकी तर एनिवेज जाते, आत्ताच्या घटनेलाच जाते। जी जी, धन्यवाद अंजलीजी। या संदर्भात आपण न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली। त्यानंतर सचिन सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील याबाबत बातचीत करूयात। सचिनजी, जामीन मंजूर झालाय 1 लाखाच्या जातमुचलक्यावर कोकाटेंचा, कशा प्रकारे बघता या निर्णयाकडे? तो न्यायिक प्रक्रिया आहे, प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाण्याचा आणि त्याच्यामध्ये आपले जे अधिकार आहेत ते वापरण्याचा निश्चितपणे स्वातंत्र्य आहे। त्यामुळे त्या प्रक्रियेबद्दल काही बोलण्याची काही आवश्यकता नाही। प्रश्न असा आहे की राज्य सरकार सातत्याने त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असतं आणि अटकेपासून पळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आता तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय व्हावं हा काही आमचा भाग नाही, हा राजकीय व्यवस्थेचा भाग नाही। परंतु प्रश्न असा आहे की त्यांना त्यांच्या एकंदर राजकीय स्वतःच्या त्या क्षेत्रामध्ये वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवत होतो। आता न्यायालय जे होईल तर न्यायालयात बघता येईल, न्यायालयाचा प्रश्न आहे। आता जामीन मिळालेला आहे तर त्यांना थोडा वेळ मिळाला या सगळ्या कारवाईसाठी पुढे जायला, समोरे जायला, असं म्हणायला हरकत नाही? निश्चितपणे, म्हणजे आता ती काही रुग्णालयामध्ये गेले किंवा त्या सगळ्या अनेक जण अशा पद्धतीचं म्हणजे हे वापरतात, त्याच्यात काही पडण्याचं कारण आम्हाला नाही। बरं, ठीक, धन्यवाद सचिनजी। आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली। याबाबत आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात महत्त्वाची घडामोड। माणिकराव कोकाटे यांची तुर्तास तरी अटक टळलेली आहे, कारण कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे। कोकाटे यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। याबाबत कोर्टानं स्पष्ट केलं होतं, आजच फैसला होईल आणि तो फैसला झालेला आहे। कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती नाही आहे, मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मिळालेला आहे। त्यामुळे आता त्यांच्यावर तुर्तास तरी आता अटकेची कारवाई होणार नाहीये, कारण नाशिक पोलिसांचं पथक हे लीलावती रुग्णालयात पोहोचलं होतं आणि जर त्यांना डिस्चार्ज मिळाला असता तर त्यांना अटक होण्याची शक्यता होती, मात्र त्यांना जामीन आता मंजूर झालेला आहे। त्यामुळे तुर्तास तरी त्यांची अटक टळलेली आहे। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत। राहुल, तुर्तास जामीन मिळाली, अटक टळली आहे, काय अपडेट? अगदी खरं तर या सगळ्या प्रक्रियेला एकंदरीत समजून जर अगदी एका वाक्यात समजून सांगायचं झालं तर फक्त आणि फक्त मेडिकल बेसिस म्हणजेच हॉस्पिटलाइज असल्यामुळे किंवा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करायची असल्यामुळे तात्पुरता दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे
इतर कुठली स्थगिती किंवा इतर कुठली माफी, इतर कुठली स्पेशल ट्रीटमेंट माणिकराव कोकाटे यांना मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांची आमदारकी 100% जाणार हे जवळपास निश्चित झालंय. कारण जर मुंबई हायकोर्टानं त्यांच्या एकंदरीत जर शिक्षेला स्थगिती दिली नाही, 1 वर्षाची शिक्षा जर त्यांना झाली असेल तर मात्र त्यांची आमदारकी जाणार हे जवळपास निश्चित आहे. एका बाजूला जरी त्यांची अटक झाली असली, तात्पुरती अटक झाली असली, तरी मात्र माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी जाण्यावर कोणत्याही पद्धतीनं बंधन येत नाही. आता मात्र हा संपूर्ण निर्णय आहे तो मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आयुष्यात पोहोचलाय. आणि एकंदरीत बघितलं तर फक्त आणि फक्त मेडिकल कंडिशन त्यांची ठीक नसल्यामुळं, त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करायची असल्यामुळं तात्पुरता अटकेपासून संरक्षण मुंबई हायकोर्टाने त्यांना दिले. एक लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियरित्या राजकारणात असल्यापासून आणि कायदे मंडळाचा, विधिमंडळाचा एक प्रतिनिधी असल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं त्यांनी शासनाची फसवणूक केली आणि ती फसवणूक ग्राह्य धरत त्यांनी जी फसवणूक केली त्याची जी शिक्षा त्यांना लागली आहे, शिक्षेला कोणत्याही पद्धतीनं स्थगिती नाही. आणि म्हणूनच एका बाजूला जरी माणिकराव कोकाटे यांची अटक झाली असली, तात्पुरती अटक जरी झाली असली, तरी दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांचं काही वेळात किंवा कदाचित अजून काहीसा वेळ लागू शकतो, मात्र माजी आमदार माणिकराव कोकाटे असाच त्यांचा उल्लेख काही दिवसांमध्ये करावा लागेल हे मात्र अगदी स्पष्ट आहे. माजी आमदार म्हणून उल्लेख काही दिवसांमध्ये करावा लागेल, त्यासाठी कारवाई व्हावी लागेल आणि ती कारवाई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करणं अपेक्षित आहे. आता तरी राहुल नार्वेकर स्वपुढाकाराने माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीबाबत काही निर्णय घेतील का? काय वाटतं, काय त्याबाबतच्या हालचाली कधीपर्यंत आपण पाहू शकतो राहुल? मुळात एकंदरीत बघितलं तर हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत ही कधीपर्यंत येते आणि त्यासोबतच एकंदरीत बघितलं तर मागच्या 2 दिवसांपासून सर्वांनीच एक सावध पवित्रा घेत हायकोर्टाचा डिसिजन नेमकं काय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता हायकोर्टाने देखील स्पष्टपणे एक त्यांना खुलासा केलाय, कुठल्याही पद्धतीनं शिक्षेला स्थगिती नाही, जरी तात्पुरता जामीन. मी वारंवार राहुल, मी तुम्हाला थोडं थांबवतो. शिवसेना उभाटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या. किशोरीताई, स्वागत तुमचं. हा निर्णय आता आलेला आहे, जामीन तुर्तास मिळालाय, अटक तुर्तास टळलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया? नाही, बऱ्याचशा लोकांच्या कमेंट अशाच होत्या की 100% जरी हवा केली असली तरी यांना जामीन मिळेल. कारण आतापर्यंतचे सगळा इतिहास बघता होत आहे. आता कोर्टावर आपण ठपका ठेवणं हे बरोबर नाही, कारण तो संविधानिक भाग आहे. पण आता तो जामीन परमनंट जामीन आहे की टेम्पररी आहे की अजून काय, हळूहळू पुढे उलगडा होईलच. किशोरीताई, सातत्यानं जे उपचार सुरू आहे, जे मेडिकल कंडिशन आहे कोकाटे यांची, त्यावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जात होता आणि तेच मुद्दा उपस्थित करून त्यांची मेडिकल कंडिशन ठीक नाहीये म्हणूनच हा जामीन मिळाला असंही बोललं जात आहे. तर ते यशस्वी झालंय जे काही सगळं चालली होती धडपड? नाही, ज्या पद्धतीने ते पटकन ऍडमिट झाले, नंतर त्यांना मे बी त्यांना खरंच त्रास असेल किंवा नाही असेल तर ते डॉक्टरला माहिती, पण त्या ग्राउंडवर जामीन मिळू शकतो हे आम्हाला वाटत होतं की मिळेलच. बरं, म्हणजे अपेक्षित होता तुम्हाला हा निर्णय असं म्हणायला हरकत नाही, तुम्ही पहिल्यापासून तुम्ही ठाम होते असा निर्णय येणार? हा, अपेक्षित. बरं, धन्यवाद किशोरीताई, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोलल्यात. त्यानंतर पुढे एक आणखी प्रतिक्रिया घेऊयात. विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. विद्याताई, निकाल आलेला आहे, जामीन मंजूर झालेला आहे, मात्र शिक्षेला स्थगिती नाही आहे, कसं बघता या निर्णयाकडे? शिक्षेला स्थगिती मिळाली असं मी आता एका चॅनलवर बघतीये. नाही, शिक्षेला स्थगिती नाही आहे, जामीन मिळालाय. अच्छा, त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर झालाय आणि शिक्षेला स्थगिती मिळाली असं पण येते. आता नक्की ती ऑर्डर काय झाली कोर्टाची ही आपल्याला वाचल्यानंतरच कळेल. परंतु मला असं वाटतं कोकाटेंना जे कालपासून त्यांची तलवार होती त्याच्यापासून त्यांची थोड्या वेळासाठी का होईना पण सुटका झालेली आहे आणि त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण मला वाटतं कोर्टाने बघितलं असेल की अनेक लोकांनी लबाड्या केलेल्या आहेत, फक्त कोकाट्यांनाच का शिक्षा करायची. मला खरंच मोठं आश्चर्य वाटतंय. पण नशीबवान आहेत कोकाटे की त्यांची अगदी अटक टळलेली आहे आणि त्यांची आमदारकी पण वाचलेली आहे आणि आता त्यांची तब्येत लवकर सुधारेल असं मला वाटतंय. विद्याताई, याआधी किशोरी पेडणेकर आपल्यासोबत होत्या, तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी म्हटलं की हा अपेक्षित निकाल होता, त्यांना त्यात काही आश्चर्य वाटलं नाही. तुमची काय या प्रतिक्रिया, तुम्हाला अपेक्षित होतं असं काही?
नाही, मला काय अपेक्षित असं नव्हतं, पण मला असं वाटत होतं की एखाद वेळेस खालच्या कोर्टाची शिक्षा कायम होईल हायकोर्टामध्ये, आणि तशी ती झालेली नाहीये. त्यामुळे पॉलिटिशियनला एक धडा शिकवण्याचा कोर्टाला एक संधी होती, कारण यातनं सगळ्यांनाच एक धडा बसला असता की आपण जरा मिनिस्टर मंत्री आहोत आणि आपण कुठेतरी अटक जरी कळली असली तरी आमदारकी राहील की नाही हा प्रश्न उपस्थित राहिला. समोर बघा मॅडम, मॅडम समोर बघा. आणि कारण की बेल जरी मिळते असेल समोर बघा. दोन IFI झाले होते, त्याच्यामध्ये जे रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. मॅडम कन्व्हिक्शन जे अरे यार राहू द्या ना तुम्ही. मॅडम वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला. दुसरीकडे हा नेमका एन्जिओग्राफी झाली अशा पद्धतीने थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. खरं तर 1 लाखाचा जामीन दिलेला आहे, 1 लाखाच्या जामिनावर ते बाहेर राहणार आहे. कोणत्या आधारावर जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टातून आलेलं नाही. कोर्टात जायचं की नाही हा निर्णय तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने सध्या अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं, मात्र अटक होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही आमदारकी शाबूत राहणार आहे की नाही माणिकराव कोकाटे यांची? सेशन कोर्ट ने जो एनबीडब्ल्यू को इश्यू केला होता, बोला था कि जो कन्विक्शन है वो अपहेल किया था, वो चैलेंज हाईकोर्ट में हुआ था. हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है. अभी तक इतना ही हुआ है. मॅडम पण नाशिक कोर्टाने जे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेला आहे त्या संदर्भात काय? त्याच्यावर आता स्टे आहे. आमदारकी राहू शकणार नाही आजच्या ज्या कोर्टाने निर्णय केला. आपलं नाम बता दीजिए. ऍडव्होकेट श्रद्धा दुबे पाटून मॅडम पण आमदारकीच्या संदर्भात काय माणिकराव कोकाटे श्रद्धा दुबे पाटील हिंदीमध्ये बाईट झाला. याबाबत वकिलांनी काय म्हटलं ते आपण पाहिलं. त्यांचा जो अटक वॉरंट करण्यात आलेला होता जारी, त्याला स्टे देण्यात आलेला आहे, म्हणजे अटक होणार नाही. माणिकराव कोकाटे यांची आमदारकी मात्र जाणार हे नक्की. शिक्षेवर कोणतीही स्थगिती नाही आहे, फक्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांची मेडिकल कंडिशन जे तिथे अहवाल सादर करण्यात आला, वैद्यकीय अहवाल, त्यानुसार त्यांना जामीन मिळालेला आहे. मात्र अटक वॉरंट जो त्यांचा जारी करण्यात आलेला होता त्याला स्टे आहे. प्लास्टिक होणार आहे, त्यांची प्रकृती त्यांचं उच्च रक्तदाब वाढलेला असल्यामुळं त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी करावी लागेल असं सांगितलं जात आहे. एकूणच या प्रकरणामध्ये त्यांचं जे आजारपण आहे ते अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठीच आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. बघा, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी ते दवाखान्यात ॲडमिट झाले होते, कारण त्यांचा तो त्रास चालू झाला होता त्याच्यामुळं, आणि डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टीचा सल्ला दिलेला आहे आणि त्यांची आज का उद्या काहीतरी अँजिओप्लास्टी होणार पण आहे. खरं तर काही लोक आजारावरती बोलू नये, त्यांचा प्रकृतीमुळे चिंता म्हणजे प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे ते हॉस्पिटलाइज झाले होते. निकालावरती किंवा राजकीय आजार नव्हता, तर त्यांची खरोखर परिस्थिती त्या ठिकाणी होती. राजकीय आजार करायचा तर ते कुठं गेले असते 2-3 दिवस सुट्टीला, परंतु ते सुट्टीला न जाता दवाखान्यामध्ये
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल लागण्याच्या आधीपासून उपचार घेत होते आणि आज कोर्टाने सुद्धा त्यांची बाजू ऐकून त्या ठिकाणी मला वाटतं हा दिलासा दिलेला आहे. या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात. राहुल जोरी आमचे प्रतिनिधी हे कोर्टाच्या परिसरात उपस्थित आहेत. राहुल, सध्या जो निकाल आलेला आहे, युक्तिवाद पूर्ण झाला, त्यानंतर निकाल आला, काय अपडेट आता या संदर्भातले अधिकचे? अगदी माझ्यासोबत आपल्या प्रतिनिधी सुष्मिता बदाने पाटील आहेत. सुष्मिता, ही संपूर्ण सुनावणी तुम्ही अगदी जवळून बघितली. काय नेमकं कोर्टात घडलं, कशा पद्धतीनं, तात्पुरता का होईना पण हा दिलासा नेमकं कशा पद्धतीने देण्यात आलाय? दोन महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांच्यावरती जे 2 वर्षांसाठीचा अटकेची टांगती तलवार होती ती आता राहणार नाहीये. याचाच अर्थ माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही पद्धतीनं आता अटक होणार नाही, त्यांची अटक टाळली आहे. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 1 लाखाच्या जात मुचलक्यावरती त्यांची अटकपूर्व जामीन हा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. याचाच अर्थ आमदारकीच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो अतिशय महत्वाचा असणे. आता त्यांनी राजीनामा पदाचा जरी दिलेला असेल सुद्धा राजीनाम्यानंतर त्यांच्या आमदारकी रद्द करण्याचा निर्णय हा सरकारला जर घ्यायचा असेल तर याचे संपूर्ण अधिकार हे अध्यक्षांकडे असणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं फौजरीच्या बाबतीत युक्तिवाद करण्यात आला हा अतिशय महत्वाचा होता. ज्या वेळेला या घरासाठी कागदपत्र माणिकराव कोकाटे यांनी दिलेली होती त्यावेळीची परिस्थिती, त्यावेळीची आर्थिक स्थिती ही वेगळी होती आणि ज्या वेळेला घर ताब्यात देण्यात आलं त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. अशा पद्धतीचा युक्तिवाद माणिकराव कोकाटे यांच्या सुष्मिता, याला लागूनच तुझा मुद्दा मांडला की आत्ताची तात्पुरती रिलीफ जी भेटली आहे, असं म्हणायचं का की फक्त आणि फक्त लीलावती रुग्णालयात दाखल झाले, जे रिपोर्ट्स कोर्टात सादर केले गेले त्याला ग्राह्य धरून किंवा फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना जामीन मिळाला? नक्की 100% आपल्याला तेच म्हणावं लागेल, कारण कोणत्याही पद्धतीनं त्यांना हॉस्पिटल अरेस्ट करण्यात आली नाही. जर त्यांना अरेस्ट झाली असती तर थेट त्यांना तशा पद्धतीची माहिती कोर्टात सादर करण्यात आली असती. त्यांची अँजिओप्लास्टी झाली, अँजिओग्राफी झाली, याबद्दलचा अहवाल कोर्टानं मागितलेला आहे. याचाच अर्थ नाशिक पोलीस त्यांना थेट अटक नाही करणार, परंतु मानवतेच्या दृष्टीनं हा निर्णय नक्कीच घेण्यात आलेला आहे. एक महत्वाचा मुद्दा अजून आहे की त्यांच्या काही काळात शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, रमेशच्या बाबतीत असेल, सभागृहामध्ये जे काही आपण चित्रण दाखवलेलं आहे त्याची शहानिशा अजून काही म्हणजे पूर्ण झाली नाही, त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. पण या शिक्षा लागल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तडकाफडकी निर्णय घेतला. त्यांचं खातं त्या ठिकाणी कोण गेलं, नंतर त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. त्यांचं मंत्रिपद काढून घेतलेलं आहे. एकूणच माणिकराव कोकाटे यांचं जे वर्तन होतं त्यामुळे सरकारच्या इमेजला त्या निमित्तानं अनेकदा धक्का लागला गेला आणि अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून कारवाई करावी लागली. नाही, आता कारवाई करणं हे अपरिहार्य होतं मला असं वाटतं, कारण 2 वेळा कोर्टाने शिक्षा त्यांना दिलेली होती आणि नियमानुसार कायद्यानुसार त्यांना त्या पदावर राहता येत नव्हतं, हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की पुढे अजून काय ती चौकशी आहे ती त्या ठिकाणी सुरू राहील. आता उच्च न्यायालयामध्ये अजून निर्णय माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे नेते अजितदादा ते सुद्धा घेतील. पण यामध्ये विरोधकांकडनं वारंवार असं सांगितलं गेलं की सत्ताधारी आहेत म्हणून पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. सुनील केदार असेल किंवा राहुल गांधी असेल किंवा अन्य लोकप्रतिनिधींची उदाहरणं देण्यात आली ज्यामध्ये त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली, त्यांचं पद काढून घेण्यात आलं. माणिकराव कोकाट्यांना एवढं पाठीशी घालण्याचं नेमकं कारण काय? ते मला वाटतं काही विषय स्पष्ट असतात, काही विषय अस्पष्ट असतात आणि म्हणून मला असं वाटतं की जे शहानिशी झाल्याशिवाय लगेच मंत्रिपद काढून घेणं किंवा आमदारकीचाच राजीनामा घेणं किंवा त्यांना त्या पदावरून काढणं हे मला वाटतं की योग्य होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की विषयाचं गांभीर्य किती आहे हे बघून त्या ठिकाणी निर्णय होत असतात. मला वाटतं यांची चौकशी, माणिकरावांची चौकशीसुद्धा या बाबतीमध्ये सुरू आहे. आता खालच्या कोर्टाने निर्णय दिला, परत जिल्हा कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाने तर पदावरूनच काढून टाकलेलं आहे. त्यामुळे कोणालाही पाठीमागे घालण्याचं अजिबात कारण नाही. भाऊ, उद्धव ठाकरेंनी आज एक टीका केली आहे की 2 मंत्री गेले, आता 3ऱ्या मंत्र्यांची वर्णी लागणार आहे. म्हणजे अगोदर धनंजय मुंडे. या संदर्भातले अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल या संदर्भात माहिती देत आहेत. राहुल, माझा चालूच आहे.
अगदी सगळ्यात महत्वाचा जो निर्णय आहे, अर्थातच सगळ्या निर्णयानंतर कोर्टानं एक महत्वाची टिप्पणी केलेली आणि याच संदर्भात नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीच्या बाबतीत काय होणार हा सगळ्यात महत्वाचा निर्णय. सुष्मिता, अर्थात सगळी सुनावणी झाली आहे, तात्पुरती अटक झाली आहे. माणिकराव कोकाटे माजी मंत्री तर झालेलेच आहेत, मात्र माजी आमदार होणार का आणि या संदर्भात कोर्टानं नेमकं काय निर्देश दिलेले आहेत? ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद सुरू होता त्यावेळेला काही महत्वाचे मुद्दे समोर आले. एकतर वारंवार कोर्टामध्ये सादर करण्यात येणारी माहिती याच्यामध्ये आणि वास्तविकतेमध्ये प्रचंड मोठी तफावत होती. 25 एकराच्या जमिनीचा मुद्दा देखील यामध्ये आला, फौजरीचा मुद्दा आला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आणि हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप सुद्धा यामध्ये पाहण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी वकिलांना सुद्धा वारंवार हा प्रश्न विचारण्यात येतो की तुमच्याकडनं या संपूर्ण प्रकरणामध्ये काय भूमिका आहे, तुम्हाला वाटतं का हा गुन्हा घडलाय का? राहुल, मी तुम्हाला थोडं थांबवतो कारण याचिकाकर्त्याचे वकील आशुतोष राठोड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. आशुतोषजी, हा निकाल आलेला आहे, तुर्तास अटक टळलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया यावर? बघा, अटकेसाठी मी कधीही आग्रही नव्हतो. वैद्यकीय परिस्थिती आहे, उपचार चालू आहेत, त्यामुळे कोकाटे साहेबांवर सर्व उपचार व्हायलाच पाहिजे, बेल मिळालंच पाहिजे. त्याबद्दल या बेल मिळाला या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर शिक्षेला स्थगिती नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार प्रक्रिया पार पडत आहे, याचं मी स्वागत करतो. बरं, पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असेल? आता हा जामीन मंजूर झालाय, पण हा किती दिवसाचा जामीन असेल त्याबाबत पुढे काय कोर्ट हस्तक्षेप करेल? नाही, ते ठीक आहे, जामीन मंजूर झाला तो कायमी व्हायला पाहिजे पूर्ण उपचार होईपर्यंत, त्यात काही आक्षेप नाही. आणि कलम लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार आता कोणतीही प्रक्रिया अभिप्रेत नाही, शिक्षेला स्थगिती नाही, त्यामुळे ते ऑटो ऑपरेटिव्ह आहे. बाय डिफॉल्ट आमदार म्हणून कोकाटे साहेब आता डिस्क्वालिफाय झालेले आहेत. आता राज्य निवडणूक आयोग त्यांच्या याच्याप्रमाणे पोटनिवडणूक जाहीर करेल आणि एक लोकशाहीचा चांगला पायंडा प्रस्थापित झालेला आहे राज्यात. मी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. जी, धन्यवाद आशुतोषजी, आपण या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. बाबतीत सुद्धा दिलासा मिळालेला आहे. या संदर्भात आपण पाहतोय शिक्षेला स्थगिती नसल्यानं त्यांची आमदारकी जाणार आहे. या संदर्भात जे याचिकाकर्ता त्यांचे वकील होते आशुतोष राठोड, त्यांनी देखील न्यूज 18 लोकमतला माहिती दिली की ते या निर्णयाचं स्वागत करतायत. हायकोर्टाचा जो निकाल आलेला आहे तो निर्णय त्यांना मान्य आहे. राहुल झोरी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत. राहुल, आता नेमका जो संपूर्ण जो काही खेळ आहे तो आमदारकी संदर्भातला आहे. आता आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया किती लवकर सुरू होईल किंवा त्याला वेग येईल का, काय याबाबत माहिती? आता खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की एक बाजू माजी मंत्री झाले, माजी आमदार माणिकराव कोकाटे कधी होणार, सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये वारंवार येतोय. अर्थातच हायकोर्टाच्या निकालाची प्रत ही कधीपर्यंत राहुल नार्वेकर यांच्याकडे पोहोचते, जे की विधानसभा अध्यक्ष आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दरम्यान राहुल नार्वेकर जे की विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांना माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार जरी असला तरी देखील कोर्टात जर अशा पद्धतीनं कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्ट यामध्ये हस्तक्षेप करतंय का? कारण जर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाकडे एखादा याचिकाकर्ता किंवा प्रतियाचिकाकर्ता जर आला आणि त्यांनी परत एकदा कोर्टात मागणी केली की त्यांची आमदारकी कधीपर्यंत रद्द होणार याबाबतचा निर्णय टाइम बाउंड जर ठरला तर मात्र हे लवकरात लवकर होऊ शकतं. सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टानं सूचना करताना किंवा खरं तर सूचना म्हणण्याऐवजी कोर्टाचे निर्देश देखील त्याला आपल्याला म्हणावं लागेल. राहुल नार्वेकर यांना हा संपूर्ण निकालाची प्रत पाठवली जाईल आणि ज्या पद्धतीनं विधिमंडळाचा कायदेमंडळाचा एक सभासद म्हणून एक प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणेची फसवणूक माणिकराव कोकाटेने केली आहे, 2 वर्षांची शिक्षा त्यांच्यावर लागलेली आहे, त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. आणि हे सगळं होत असताना जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेताना किंवा त्यांची आमदारकी रद्द करताना काहीच मागं हटत असतील तर मात्र त्यांना देखील कोर्ट आपल्या पद्धतीनं निर्देश देऊ शकतं.
आणि त्यामुळं अर्थात यामध्ये सुमोटो म्हणून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून काय भूमिका घेतात हे आधी पाहावं लागेल. सध्या सगळ्यात मोठी आणि महत्वाची निर्णय प्रक्रिया जी आहे किंवा वाट जी आपण बघतोय अर्थातच कोर्टाच्या आदेशाची प्रत राहुल नार्वेकर यांच्या हाती कधी पोहोचते एवढंच बघावं लागेल. आता थोड्या वेळ आधी ज्या वेळेला वैद्यकीय मेडिकल कंडिशन बाबत जी काही सगळी घडामोड सुरू होती माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली, त्यातून एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली, ती आपण दोघांनी चर्चेमार्फत देखील प्रेक्षकांपुढे मांडली. ती म्हणजे जो डिले गेम सुरू होता वैद्यकीय उपचाराबाबतचा, तो डिले गेम आता पुढे इकडे कारवाई करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्याकडून होणं अपेक्षित नाहीये. त्याबाबत काय वाटतं? नाही, खरं तर आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संबंधित सगळी प्रक्रिया ज्या पद्धतीनं सुरू होती, संबंधित सगळी कायदेशीर ज्या गोष्टी सुरू होत्या, आता या सगळ्या गोष्टीवर कोर्टाचं देखील तितकंच लक्ष असणार आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपल्यासोबत परत एकदा सुष्मिता बदाने पाटील आपल्या प्रतिनिधी आहेत. ज्या पद्धतीने आपण बघतोय की दिलासा मिळालाय, तात्पुरता दिलासा आहे, पण आता जो शेवटचा निर्णय महत्वाचा आहे आमदारकीच्या बाबतीत. जर समजा याला परत एकदा त्याच कायद्याच्या बाजू किंवा ह्याच्यातलं काही राहिलेलं नाही, डिले गेम जर खेळला गेला तर मात्र कोर्ट काय भूमिका येऊ शकतं, काय वाटतं एकंदरीत कोर्टाचा संपूर्ण ऑरा जर बघितला आजचा, बेंचचं नेमकं म्हणणं काय? बेंचने एक दोन मुद्दे महत्वाचे मांडलेले आहेत. पहिल्यांदा म्हणजे वारंवार सरकारी यंत्रणांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला हे बेंचनं म्हटलेलं आहे. हे युक्तिवादादरम्यान सुद्धा अधोरेखित झालं. फायनल जजमेंटमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कायद्याचं पालन करत असताना सरकारी पातळीवरती वारंवार हयगय करण्यात आली. त्यामध्ये सभापती असताना स्वतः माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा हस्तक्षेप केला होता का, अशा पद्धतीची विचारणा करण्यात आली. तब्बल 5 वेळा आमदार राहिलेले माणिकराव कोकाटे, त्यांच्याकडे मिनिस्ट्री होती आणि अशा व्यक्तीकडनं जर असा गुन्हा होत असेल, सर्वसामान्यांची ही फसवणूक असल्याचं सुद्धा कोर्टानं स्पष्ट म्हटलेलं आहे. राहिला मुद्दा आमदारकीचा, तर 5 वेळा जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला नियम आणि कायदे माहिती आहेत. तुम्ही तुमच्या वतीनं राजीनामा दिला आहे की नाही याची सुद्धा मागणी किंवा याची सुद्धा विचारणा जी आहे मंत्रिपदाबाबतची ती थेट करण्यात आली. त्यावेळेला अनिकेत निकम यांनी एक मुद्दा उपस्थित केला की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती ठीक नाहीये, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथं ते सहकार्य करतायत आणि सहकार्याची भूमिका कायम राहणार आहे, अशाही पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे त्यांचं कॅबिनेट मंत्रीपद तर गेलेलं आहेच, पण पुढचा मुद्दा आता राहणार आहे अध्यक्षांचं थेट हस्तक्षेप होणं आणि त्यानंतर कारवाई होणं, कारण सध्याच्या घडीला अटक ही टळलेली आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच निमित्तानं मी परत एकदा उल्लेख करतोय की माणिकराव कोकाटे 5 टर्मचे आमदार, ज्या कायदे मंडळाचे खरं तर विधिमंडळाऐवजी मी कायदे मंडळ असा उल्लेख करतो, 5 टर्म आमदार राहिलेल्या कायदे मंडळाच्या एका प्रतिनिधीनं ज्यावेळेस शासकीय यंत्रणेची फसवणूक केली, ज्यावेळेस जनतेची फसवणूक केली, त्यावेळी मात्र हा सर्वसामान्य गुन्हा राहत नाही. त्याच कायदे मंडळानं ज्या पद्धतीनं हायकोर्टानं सुनावले, त्याच कायदे मंडळानं आता निर्णय करायचा आहे की त्यांची आमदारकी ठेवायची की नाही. आणि जर ह्या आमदारकीला अशाच पद्धतीनं कायम केलं गेलं तर मात्र पुन्हा एकदा मुंबई हायकोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकतं आणि सूचना मानण्याऐवजी मुंबई हायकोर्टानं राहुल नार्वेकर जे की विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना निर्देश दिलेत असं जरी म्हणलं आपण तरी गैर राहणार नाही, कारण या संपूर्ण यंत्रणेवर, संपूर्ण प्रक्रियेवर कायदे मंडळाचं पालन जर झालं नाही तर मात्र त्यावर जे आहे ते अर्थातच याच सगळ्या बाबतीत मुंबई हायकोर्ट हस्तक्षेप करणं हे जवळपास निश्चित मानलं जाते. राहुल, आता जी सुरू होती सध्या धडपड ती म्हणजे की जामीन मिळावा, अटक टळावी त्यासाठी, आणि कोर्टाने तसा आदेश दिलेला आहे. त्यानंतर आता जामीन मिळालाय, त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात जाणार असं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. त्यासाठी त्यांच्या आमदारकी डिले बाबतचा जो काही घडामोड आपल्याला पाहायला मिळू शकते का, त्याबाबतची काय शक्यता आहे? खरं तर विधान कोर्टाच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी आणि कोर्टात झालेल्या सगळ्या सुनावणीच्या गोष्टी या दोन खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आत्ता या निमित्ताने तरी घ्याव्या लागतील. सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टाच्या बाहेर काय काय घडलंय याची दखल कोर्टानं घेतलीय.
मुळात कोर्टाची दिशाभूल केली गेली, कोर्टाला चुकीची कारणं दिली गेली, कोर्टाला सगळ्यात महत्वाचं नाशिक कोर्टाने याचा उल्लेख केला आणि म्हणूनच अटक वॉरंट देखील काढलं गेलं होतं. आणि त्यामुळं आता जो सुप्रीम कोर्टात जाण्याचा मुद्दा आहे, न्यायालयीन प्रक्रिया चालू राहील, न्यायालयीन प्रक्रियेबद्दल कुणी काही बोलणार नाही किंवा त्याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप देखील करणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला एखादा व्यक्ती सामान्य व्यक्ती नाहीये, तो लोकप्रतिनिधी आहे, कायदे मंडळाचा विधिमंडळाचा सदस्य आहे, जो 5 टर्म आमदार राहिलेला आहे, मंत्री राहिलेला आहे. आणि त्यामुळं त्यांची शिक्षा कायम आहे. काही झालं तरी सुप्रीम कोर्टात जा, अजून कुठेही जा, शिक्षा कायम असताना त्यांची आमदारकी कायम राहू शकत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आणि त्यामुळे डिले गेम आता चालणार नाही. दुसऱ्या बाजूला त्यांना जामीन मिळाला जरी असला तरी तो फक्त आणि फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातनं आणि ते अँजिओप्लास्टी झालेली असल्याचे सबळ पुरावे जे की कोर्टाला पटतील, मान्य होतील, असे पुरावे कोर्टात देखील दिले गेलेले आहेत. इतकंच नाही, जर जामीन दिला गेला असला तरी या सगळ्या गोष्टी संविधानिकरित्या मेडिकल ग्राउंडवर या सगळ्या सिद्ध कराव्या लागतील आणि याचा देखील पूर्ण पुरावा जो आहे तो कोर्टात सादर करावा लागेल. तात्पुरता दिलासा वारंवार ज्यावेळी आपण बोलतोय तो फक्त आणि फक्त मेडिकल ग्राउंडवर मानवतेच्या दृष्टिकोनातून मिळाला आहे. त्यामुळं एका बाजूला जरी बाहेर घडणाऱ्या गोष्टी असतील, तात्पुरता दिलासा असेल, दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात जरी गेलात, तिथं जरी वेळ लागला, तिथं जरी गोष्टी झाल्या, तरी आमदारकी टिकणं मात्र आता जवळपास पूर्ण झालेले की विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ याबद्दलचा निर्णय घेणं हे देखील कोर्टानं सांगितलंय. या संदर्भात आता जर समजा ही शिक्षा स्थगित व्हावी यासाठीच हा संपूर्ण युक्तिवाद सुरू होता आणि त्या संदर्भातली याचिका होती. आता पुढच्या वरच्या कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, तिथे ही मागणी तीच असेल की या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी. आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये या शिक्षेला स्थगिती देण्यात आली तर पुढची कायदे प्रक्रिया कशा प्रकारे असू शकते? खरं तर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नाशिक कोर्टात काय झालं आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टात काय झालं. आता सुप्रीम कोर्टात काय होऊ शकतं, खरं तर पहिल्या 2 हिअरिंग म्हणजे नाशिक आणि मुंबईमध्ये जे घडलं तेच सुप्रीम कोर्टात त्याचा पुढचा टप्पा, तिसरा आणि शेवटचा एक संधी माणिकराव कोकाटे यांना आहे. आपण थेट सुष्मिता भादे यांच्याकडून जाऊयात. मी जसा उल्लेख केला की सुप्रीम कोर्टात काय होऊ शकतं. खरं तर नाशिकमध्ये जे झालं त्याचेच पडसाद मुंबई हायकोर्टात उमटले, कारण कोर्टाची दिशाभूल केली म्हणून वॉरंट देखील निघालं. अशाच पद्धतीनं वेळकाढूपणा करायचा त्यांना होता. खरं तर जामीन जरी मिळाला असला तरी फक्त एकच दिलासादायक गोष्ट माणिकराव कोकाटेच्या बाबतीत घडली. या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुला असं वाटतंय का की सुप्रीम कोर्टात इतर कुठली गोष्ट त्यांना दिलासादायक ठरू शकते? खास करून जी मागणी, जी याचिका होईल शिक्षा रद्द करण्यासंदर्भात होईल, कारण आता इतर गोष्टी तर स्पष्ट झालेल्या आहेत. काय वाटतं सुप्रीम कोर्टात काय घडू शकतं? खरं तर एक महत्वाचा मुद्दा या दरम्यान सगळ्यात समोर आला, म्हणजे ज्या वेळेला हे घर बळकावण्यासाठीचे पुरावे देण्यात आले त्यावेळेला एक गोष्ट नमूद करण्यात आली, ती म्हणजे एकटे माणिकराव कोकाटेंनी घरं घेतली आहेत का, तर नाही, त्यांच्या भावाने सुद्धा याच प्रकरणामध्ये याच स्वरूपातनं घरं घेतलेली आहेत. त्यावेळेला त्यांनी त्यांचं उत्पन्न दाखवताना दाखवलेले पुरावे हे कोर्टासमोर खोटे ठरलेले होते, कारण त्यांच्या वडिलांची असणारी वडिलोपार्जित शेती किंवा त्यामध्ये त्यांचा असणारा हिस्सा या सगळ्या बाबतीत कुठेही स्पष्टता ही कोर्टासमोर देण्यात आली नाही. अगदी नाशिकमध्ये सुद्धा तेच घडलं, मुंबईत सुद्धा तेच घडलं आणि त्यामुळे कोर्टानं पहिल्यांदा तर नाराजी व्यक्त केली. ज्या वेळेला अप्पर बेंचकडे जाणार हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार त्यावेळेला वैद्यकीय ग्राउंडचा पर्याय राहणार नाही. तोपर्यंत माणिकराव कोकाटे हे बरे झालेले असतील, त्यामुळे अप्पर बेंचकडनं ज्या वेळेला हा सगळा निर्णय येईल त्यावेळेला मेडिकल ग्राउंड्स नसतील, सबळ पुरावे हे सादर करावे लागतील. कारण पूर्व अनुभव जो आहे कोर्टाचा त्यामध्ये वारंवार चुकीचे डॉक्युमेंट्स देण्याचा सुद्धा आपल्याला पायंडा पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ एक गुन्हा आहे का, तर नाही, या प्रकरणामध्ये त्यांचे कुटुंबीयही दोषी आहेत. सोबतच पिस्तूलचं परवाना मिळवत असताना त्यांनी दिलेले पुरावे हे सुद्धा फेक आहेत. त्यामुळे एकीकडे बनावट डॉक्युमेंटची पूर्ण शृंखला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम युक्तिवादादरम्यान नाराजीमधनं सुद्धा आपल्याला कोर्टाच्या नाराजीतनं पाहायला मिळाला. आणि हे सगळं करणं माणिकराव कोकाटेंना शक्य झालं ते केवळ ते 5 टर्म आमदार राहिलेले आहेत, त्यापूर्वी ते सभापती होते. स्थानिक लोकांवरती, स्थानिक अधिकाऱ्यांवरती, प्रशासनावरती त्यांचा दबाव होता आणि त्यातूनच अशा पद्धतीनं कारवाईपासून त्यांचा कायम बचाव होत राहिलेला आहे. खूप महत्वाचा मुद्दा या निमित्तानं सुष्मितानं मांडलाय की जो प्रतिनिधी 5 टर्म विधिमंडळाचा म्हणजे कायदे मंडळाचा प्रतिनिधी आहे, कायदा ज्याला सांभाळायचा होता, जो कायदे बनवतो, त्यानंच अनेक ठिकाणी कसे वेगवेगळ्या पद्धतीनं कायदा मोडला आणि त्याच कायद्याला हाताशी धरत कोर्टाची वारंवार दिशाभूल केली. मग ती नाशिकमध्ये असेल आणि परत मुंबई हायकोर्टात देखील तशाच पद्धतीनं फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. मुद्दा ज्यावेळी येतो सुप्रीम कोर्टात जाण्याचा, हेच पुरावे, ह्याच सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देखील मांडल्या जातील आणि एकंदरीत बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झालीये ती परत एकदा
सुप्रीम कोर्टात, अर्थात ती त्यांची शेवटची संधी आहे, शेवटचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी ते नक्कीच प्रयत्न करतील की अजून काय वेगळं मांडता येते का. पण मात्र ज्या ग्राउंडवर, ज्या बेसिसवर त्यांची शिक्षा अटळ राहिली, तेच ग्राउंड, तेच बेसिस, त्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या जातील. कदाचित एक सामान्य प्रतिनिधी म्हणून एक वेगळी त्यांना संधी मिळाली असती, मात्र कायदे मंडळाचा, विधिमंडळाचा प्रतिनिधी असताना, संपूर्ण कायदा माहीत असताना कायद्याची केलेली फसवणूक हीच मात्र माणिकराव कोकाटे यांची सगळ्यात मोठी अडचण ठरली आहे. राहुल, या संदर्भातले अपडेट वेळोवेळी घेतच राहू. या संदर्भात नवीन एक घडामोड समोर येते, ती पाहतोय आपण कोकाटेंच्या. हे बाबा, एन्जिओग्राफी आता झालेली आहे, त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतं ते आम्ही देतो. त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे. पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील. आम्ही एन्जिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर. हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे, पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा. आता आम्हाला हे सांगायचं आहे की जे मीडियामध्ये असं आहे की हे ऍडमिट झाले इकडे लीलावतीमध्ये, लीलावतीची काय इंटेग्रिटी असते आणि ते इंटेग्रिटी आम्ही ऑनेस्टली करतो. म्हणून आम्ही तुम्हाला याच्यासाठी आज आत्ता आलो आणि तुम्हाला बोलायला की तुम्हाला सर्वांना माहिती पडलं पाहिजे की आम्ही असंच पेशंट ऍडमिट करत नाही, त्यांना गरजेचं असतं म्हणून ऍडमिट करतो. आणि आता इट इज इन दी ओपन की त्यांना बायपास सर्जरी लागणार आहे. जर त्यांना बायपास सर्जरी करायची मन नसला तर मग डॉक्टर सुरेश विजन एन्जिओप्लास्टी करतील. ते पण जास्त करून ते 2 स्टेजमध्ये होईल. सो नाव I have spoken in Marathi, will speak in Hindi. आप जरा रुकेंगे, आप ही बात करेंगे, दूसरों को तो बात करने दो ना. अच्छा, अभी जो भी पूछना है इनसे पूछो कार्डिया के बारे में. आप बैकग्राउंड दे दो. 2 दिन पहले आए थे, क्या हुआ है, कितना ब्लॉकेज है, क्या ऑप्शन दिए? 2 दिन से उनके ऊपर क्या ट्रीटमेंट हुआ? अच्छा, 2 दिन पहले लीलावती के कैजुअलिटी में आए, उनको सांस लग रही थी, उनका ब्लड प्रेशर काफी हाई था, 220, 110 ब्लड प्रेशर था, उनका हार्ट रेट 115 था, रेस्पिरेटरी रेट 28 था, ऑक्सीजन 98% था और उनको सीवियर हेडेक हो रहा था. तो हमें इमीडिएटली ECG निकालना था, जो टेस्ट करने थे सब कर लिए. उसके बाद डॉक्टर सुरेश विजन ने आके उनको देखा. हम लोग ने निर्णय ले लिया कि एक एक्यूट कोरोनरी सिंड्रोम है और एक्सेलरेटेड हाइपरटेंशन है, जिसके वजह से हम लोगों ने उनको ICU में शिफ्ट किया. ICU में शिफ्ट होने के बाद डॉक्टर सुरेश विजन ने जो मुझ टेस्ट करवाने थे वो करवा लिए. उसके बाद जो दवाइयाँ देनी थी वो भी दवाइयाँ शुरू की. फिर उन्होंने कार्डियोलॉजिस्ट होने की वजह से उन्होंने जो टेस्ट करवाए वो डॉक्टर सुरेश विजन खुद बताएंगे आपको. जब वो आए थे उनके ब्लड टेस्ट किए थे प्रॉपर्ली, जो कार्डियक टेस्ट है वो स्लाइटली एलिवेटेड था, कार्डियोग्राम में थोड़े से चेंजेस थे, इसलिए हमने उनको ICU में एडमिट करके उनको इंट्रावेनस ट्रीटमेंट चालू किया. फेस दिखने दो और उससे वो सेटल हो गए. फिर हमने पूरी एको किया जो कि नॉर्मल था. फिर बोला कि ये सब हुआ है, स्टेंट लगे हैं, तो एक CT एंजियो करके देखा है. CT एंजियो में हमको रिपोर्ट्स आई कि ब्लॉक्स हैं, कैल्शियम स्कोर बहुत हाई है, इसलिए हमने आज उनकी एंजियोग्राफी की. आज की एंजियोग्राफी में जैसे मैंने बताया 4 ब्लॉक्स हैं, उसमें से एक 100% है, 2 90% और एक 70%. इसलिए मेरी राय रही है उनको कि आप बाईपास कराइए. अब वो कराने में इतना इंटरेस्ट नहीं रखते, विच इज चॉइस. बट मैंने कहा कि आप सोचिए, विचार करो फैमिली के साथ, फिर हमें बताइए क्या करना है. अकॉर्डिंगली फिर हम प्लान करके उनका बाईपास या एंजियोप्लास्टी जो करना है करेंगे. उनसे भी आपसे बात कुछ हुई है सर, आप लोगों ने उनके भी? अभी हम आपको उनको देंगे सब डिटेल, तो देन दे कैन टेक. आप लोग इनको उतावले थे कि हमको किसी से बात करने को दिया ही नहीं, तो हम पुलिस को दे देंगे इन्फॉर्मेशन. देखो, आप अग्रेसिव होके है ना, सवाल नहीं पूछना, हम इधर से उठ के चले जाएंगे. आप अगर पूछ रहे हैं कि 2 बजे की बुलेटिन हमने 4 बजे क्यों दी या 5 बजे क्यों दी, उसकी वजह ये थी
कि जो कैथ लैब जो है जहाँ पर एंजियोग्राफी होती है उसमें दूसरे सब लाइनअप थे, तो उसके वजह से जो एंजियोग्राफी वगैरह जो एंजियोप्लास्टी दूसरे प्रोसीजर्स थे वो खत्म होते होते हमको 5 बजे हमको स्लॉट मिला और उस वजह से हमने वो स्लॉट जब मिला तब हमने खत्म करके आपके पास तुरंत आ गए. आपण जे विचारलंय की आम्ही 2 वाजता तुम्हाला हे बाईट का नाही दिलं, असं आहे की कॅटलॅबमध्ये दुसरे डॉक्टर्स असतात, दुसरे पेशंट असतात, तर सर्वांना स्लॉट दिलं जातं. तर ते स्लॉट जेव्हा संपलं तेव्हाच आमच्या पेशंटला आम्ही घेऊ शकलो. आम्हाला असं वाटलं होतं की 2 वाजेपर्यंत स्लॉट आम्हाला मिळेल, पण ते नाही मिळालं, कारण जर डिले असतो दुसऱ्या पेशंटचा तर ते पुढे जातं. तर आम्हाला स्लॉट मिळाल्यानंतर आम्ही लगेच एंजियोग्राफी केली आणि एंजियोग्राफी संपल्यानंतर फक्त फॅमिलीशी बोललोय, खाली येऊन आम्ही लगेच तुम्हाला हे बाईट दिलं. काय चुकीचं केलंय का? काय ना. आता असं आहे की तर कोकाटेंचं जे मेडिकल बुलेटिन 1-2 वाजता येणार होतं ते संध्याकाळी 6च्या दरम्यान जारी करण्यात आलं आहे. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर दुसऱ्या प्रोसेस सुरू होत्या, त्यामुळे याला वेळ लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाहीये, पण त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एक दिलासा म्हणावा लागेल, कारण कोकाटे नाटक होणार नाहीये. अशा सगळ्या अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिलेली नाहीये. हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती कोकाटेंनी 16 तारखेला, तसंच तर 16 डिसेंबरला त्यांना सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावलेली होती, शिक्षा कायम ठेवली होती आणि अटक वॉरंट सुद्धा जारी केलं होतं. मात्र आज आहे 19 तारीख आणि आतापर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये. त्यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्यामध्ये ते हॉस्पिटलाइज आहेत आणि 4 ब्लॉकेजेस असल्याचं सांगण्यात आलंय. तर त्यांनी आमदारकीही आता त्यांची जाणार आहे, कारण त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये. मात्र माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालाय, त्यामुळे त्यांची अटक सध्या टळलेली आहे. कोकाटेंना 1 लाख रुपये जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. ते आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे. ते आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे. आणि आमदारकी राहू शकणार नाही, आमदारकी राहू शकणार नाही आजच्या ज्या कोर्टाने निर्णय जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टाचं आलेलं नाही. तात्पुरता का होईना दिलासा त्या ठिकाणी आम्हाला त्या प्रकरणामध्ये भेटलेला आहे. त्याबद्दल मी माननीय कोर्टाचे आभार मानतो. उरलेली लढाई सुद्धा लढून त्या लढाईमध्ये सुद्धा जिंकू हा विश्वास आम्हाला आहे. ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये खालच्या पातळीवरती हाताळायला पाहिजे होतं तिथं कुठंतरी आम्ही कमी पडलो, म्हणून आम्हाला हायकोर्टापर्यंत यावं लागलं. भविष्य काळातली लढाई सुद्धा अधिक ताकदीनं लढून कोकाटे साहेब या संकटातून बाहेर पडतील हा विश्वास आम्हाला आहे. तर आम्हाला तात्पुरता का होईना दिलासा मिळाल्याचं म्हणत राष्ट्रवादीकडून ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये आणि ते अजूनही कन्व्हिक्टेड आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणात माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने हे प्रकरण उघडकीस आलेलं असल्यामुळे माजी पक्षकार दिघोळे साहेबांची कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे या माझ्या पक्षकार आहेत आणि त्या नेसेसरी पार्टी आहेत आणि पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी आवश्यक तो युक्तिवाद करण्यासाठी मी आज माननीय उच्च न्यायालयात सदर सुनावणीत युक्तिवाद करणार आहे. आपल्याकडनं काय भूमिका मांडली? तर हा आधीचा बाईट आपण बघू शकतोय. मी युक्तिवाद करणार असल्याचं या वकिलांनी सांगितलेलं आहे. जे पक्षकार होते या प्रकरणामध्ये
आक्षेप घेतलेला होता ज्यांनी, आणि त्यांनी या ठिकाणी ही बाईट दिलेली आहे. दरम्यान दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांची अटक जरी टळली असली तरी देखील त्यांना जी शिक्षा सुनावलेली आहे त्याला मात्र स्थगिती देण्यात आलेली नाहीये. हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती माणिकराव कोकाटे यांनी, आणि त्याच वेळेला तात्काळ सुनावणी घेण्यास हायकोर्टाने त्या दिवशी नकार दिलेला होता. आज ही सुनावणी झाली आणि आजच्या सुनावणीमध्ये बराच वेळ युक्तिवाद चाललेला होता दोन्ही बाजूंना. एकतर माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्यांची बाजू मांडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. कोणकोणते मुद्दे राहून गेले हेही त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्या वेळेला अप्लाय केला, अर्ज केला हा मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटाचं घर मिळवण्यासाठी, सदनिका मिळवण्यासाठी, त्यावेळेला उत्पन्न कमी असल्याचा दावा प्रिन्सिपल्स ऑफ लॉ प्रमाणे लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार हा निकाल आलेला आहे. मी या निकालाचं स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. आणि आज आत्ता तातडीने दिल्लीला सुप्रीम कोर्टात याच्यात हस्तक्षेप याचिका आम्हाला ऐकल्याशिवाय पुढील अपील दाखल करण्यात येऊ नये म्हणून आज दिल्लीसाठी मी निघतोय. निकाल काय लागला, म्हणजे निकाल असा लागलाय की शिक्षेला स्थगिती नाही, त्यामुळे आमदारकी या कलमाखाली अपात्र झालेली आहे. मला याच्यात आनंद कोणी व्यक्ती डिस्क्वालिफाय झाला म्हणून नाही आहे, पण कायद्याचा विजय झाला म्हणून मला आनंद आहे. पुढचं काय आहे तुमचं ते? नाही, पुढचं असं आहे की माननीय सुप्रीम कोर्टात मी आता जस्ट रात्री निघतोय आणि तिथे आम्ही फाईल करतोय की आम्हाला ऐकल्याशिवाय अपीलची सुनावणी होऊ नये. हस्तक्षेप याचिकेचे जे युक्तिवाद करणार आहे त्या वकिलांचा हा बाईट आपण ऐकलाय, आणि त्यानुसार आता सुप्रीम कोर्टामध्ये जरी जाण्याची तयारी कोकाटेंनी केली असली तरी देखील जे हस्तक्षेप याचिकाकर्ते आहेत ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत. आणि जोपर्यंत आमची बाजू ऐकून घेतली जाणार नाही तोपर्यंत अपील ऍक्सेप्ट करू नये असं या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आलंय. तर सरकारी सदनिका प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. पण अशातच आता आणखी एका मंत्र्याला सरकारमधून गच्छंती होणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. खरं तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारून काही तासही उलटले नाहीत, तोच हा दावा करण्यात आलाय. त्यामुळं तो मंत्री नेमका कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खरं तर फडणवीस सरकार सत्तेत येऊन उणे पुरे 1 वर्ष झालं आहे, पण या काळामध्ये 2 मंत्र्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे राजीनामा देण्याची वेळ आली आहे. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे, आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत. हे फार विचित्र वातावरण. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? कोणतं सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत, आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जाते ते कोण आहेत? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाऊ. आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. तर आता माणिकराव कोकाटे यांचं रिक्त झालेलं मंत्रिपद कुणाला मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आणि याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचं लक्ष लागलंय. मात्र हे रिक्त मंत्रिपद देताना अजित पवारांना जातीय समीकरण आणि प्रादेशिक समतोल साधावा लागणार आहे. पाहूया त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.